हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो। आता आपण सर्वजण स्तुती गीत गाण्यांमध्ये भाग घेऊन परमेश्वराची स्तुती आणि महिमा करणार आहोत। तर सर्वांनी विश्वासाने गाण्यांमध्ये भाग घ्यायचा आहे। मानवाचा उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाचा उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला, तारियले तू जगताला, मानवाचा उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाचा उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाचा उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाचा उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी, पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान, पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी, पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हे प्रभु यीशु हे प्रभु यीशु आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझ्या नावाला उंचावितो। आम्ही तुझ्या नावाला उंचावितो। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। स्वीकार स्वामी हे फूल, फुलले माझ्या जीवनात
घे रे झेलून प्रेमाने तुझ्या समोरे येण्यास लायक नसे मी प्रभू तुझ्या समोरे येण्यास लायक नसे मी प्रभू चरण लाभो पामरा आसमनी प्रभू स्वीकार स्वामी हे फुलले माझ्या जीवनाचे धुळीत कोंबून पडण्याआधी घे रे झेलून प्रेमाने तुझ्या सेवेत राबण्यास अर्पीन जीवन हे प्रभू तुझ्या सेवेत राबण्यास अर्पीन जीवन हे प्रभू चरण लागो पामरा आसमनी प्रभू स्वीकार स्वामी हे फुलले माझ्या जीवनाचे धुळीत कोंबून पडण्याआधी घे रे झेलून प्रेमाने स्वीकार स्वामी हे फुलले माझ्या जीवनाचे धुळीत कोंबून पडण्याआधी घे रे झेलून प्रेमाने घे रे झेलून प्रेमाने घे रे झेलून प्रेमाने हालेलुया 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 धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू हे प्रभू येशू हे प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो आम्ही तुझे आभार मानतो आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझ्या नावाचा जय जयकार करीतो आम्ही तुझ्या नावाचा जय जयकार करीतो आम्ही तुझ्या नावाला उंचावितो आम्ही तुझ्या नावाला उंचावितो धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू हालेलुया 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 सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी सुटला वारा जीवनाच्या सागरी आदळली रे नाव खडकावरी तुझ विना रे कोण आम्हा तारी वल्लव रे माझी नावने किनारी सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी वादळ वाऱ्यात प्रभू तुझा आधार तुझ विना कोणी आम्हा तारणार आरोळी माझी ओझो तुझ्या दारी वल्लव रे माझी नावने किनारी सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती
प्रभू आम्हावरी तुझ विनारे कोण आम्हा कैवारी वल्लव रे माझी नावने किनारी सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी ना सापडे ना मार्ग प्रभू मजला दीपस्तंभ तो सामोरी दिसला प्रकाश तुझा प्रभू या अंधारी वल्लव रे माझी नावने किनारी सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी वल्लव रे माझी नावने किनारी वल्लव रे माझी नावने किनारी हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 हम बोले प्रभु यीशु नाम जय यीशु जय नाम हम बोले प्रभु यीशु नाम जय यीशु जय नाम दया निदान प्रभु यीशु नाम जय यीशु जय नाम दया निदान प्रभु यीशु नाम जय यीशु जय नाम हम बोले
बोले प्रभु येशु नाम, जय येशु जय नाम। हम बोले प्रभु येशु नाम, जय येशु जय नाम, जय येशु जय नाम, जय येशु जय नाम। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। आ ओ त्याच्या तारणाचा मास अनुभव, सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर गौरव। त्याच्या तारणाचा मास अनुभव, सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर गौरव। करुण स्तुती प्रभु नाम लोक सांगा, करुण स्तुती प्रभु नाम लोक सांगा। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। आ ओ आ स्तुतीचं पात्र देव तो सर्व समर्थ, भयास योग्य देव तो जीवनार्थ। स्तुतीचं पात्र देव तो सर्व समर्थ, भयास योग्य देव तो जीवनार्थ। धरुणी भया विश्वास त्यास मागा, धरुणी भया विश्वास त्यास मागा। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। आ ओ आ सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ्य शोभा निरंतर। सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ्य शोभा निरंतर। करील अंती न्याय तुम्ही लागा मार्ग, करील अंती न्याय तुम्ही लागा मार्ग। ओ प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। आ ओ आ हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। हे प्रभु यीशु, हे प्रभु येशू, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझे आभार मानितो, आम्ही तुला धन्यवाद देतो। आम्ही तुला धन्यवाद देतो। हे प्रभु यीशु, हे प्रभु येशू, तू आमचा तू आमचा उत्तम असा मेंढपाळ आहेस, उत्तम असा मेंढपाळ आहेस। आम्ही तुझी मेंढरे आहोत, आम्ही तुझी मेंढरे
आहोत. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करीतो. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करीतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून देतो मंजूळ दऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून देतो मंजूळ दऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आओ रे सब मिलकर गाओ रे, यीशु का मधुर नाम, यीशु का मधुर नाम. आओ रे सब मिलकर गाओ रे, यीशु का मधुर नाम, यीशु का मधुर नाम. सुंदर है पावन है यीशु जी तेरा नाम, सुंदर है पावन है यीशु जी तेरा नाम, सुंदर है पावन है यीशु जी तेरा नाम. आओ रे सब मिलकर गाओ रे, यीशु का मधुर नाम, यीशु का मधुर नाम. आओ रे सब मिलकर गाओ रे, यीशु का मधुर नाम, यीशु का मधुर नाम. अंदर है बाहर है यीशु जी तेरा नाम, अंदर है
मिलकर गाओ रे यीशु का मधुर नाम, यीशु का मधुर नाम। आओ रे सब मिलकर गाओ रे यीशु का मधुर नाम, यीशु का मधुर नाम। दिल में मन में है यीशु जी तेरा नाम, दिल में है मन में है यीशु जी तेरा नाम, दिल में है मन में है यीशु जी तेरा नाम। आओ रे सब मिलकर गाओ रे यीशु का मधुर नाम, यीशु का मधुर नाम। आओ रे सब मिलकर गाओ रे यीशु का मधुर नाम, 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 यीशु का मधुर नाम। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। विजयी हुआ, विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ, विजयी हुआ, विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ। शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। विजयी हुआ, विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ, विजयी हुआ, विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ। शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ।
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तेथे मी पाहिन नोहाला दारू पण तेथे नसणार तेथे मी पाहिन नोहाला दारू पण तेथे नसणार योना तेथे असणार मासा तेथे नसणार योना तेथे असणार मासा तेथे नसणार स्वर्गाच्या वैभवी राजा स्वर्गाच्या वैभवी राजा स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत पाण्यावर चालणाऱ्या येशूला काही न तेथे प्रेमाने पाण्यावर चालणाऱ्या येशूला काही न तेथे प्रेमाने त्याच्यामध्ये बसणार आनंद किती होणार त्याच्यामध्ये बसणार आनंद किती होणार स्वर्गाच्या वैभवी राजा स्वर्गाच्या वैभवी राजा स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 झीलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा झीलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा और ना बदलने वाला और ना बदलने वाला तेरा मेरा मसीहा झीलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा झीलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा वो जाकर के सीना कब्र और मौत का वो जाग कर के सीना कब्र और मौत का जिंदा निकलने वाला तेरा मेरा मसीहा जिंदा निकलने वाला तेरा मेरा मसीहा और ना बदलने वाला और ना बदलने वाला तेरा मेरा मसीहा झीलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा झीलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा अपने हुक्म से वो तो रोके तूफानों को अपने हुक्म से वो तो रोके तूफान को दुख को बदलने वाला तेरा मेरा मसीहा दुख को बदलने वाला तेरा मेरा मसीहा और ना
चलने वाला, तेरा मेरा मसीहा, जीरों पे चलने वाला, तेरा मेरा मसीहा, जीरों पे चलने वाला, तेरा मेरा मसीहा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना, आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना, तेरी ऊंची है शान हे मेरे बादशाह, तेरी ऊंची है शान मेरे बादशाह, ऊंचा है तेरा जलाल। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना, आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना, तेरा फजल है खुदा काफी है मेरे लिए, तेरा फजल है खुदा काफी है मेरे लिए, इस दिल में बसता है तू, गाऊं मैं तेरे लिए, इस दिल में बसता है तू, गाऊं मैं तेरे लिए। यीशु तूने मुझे जो शिफा बख्श दी, यीशु तूने मुझे जो शिफा बख्श दी, प्यार तेरा है महान। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना, आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना, आराधना में तेरी छुटकारा मिलता प्रभु, आराधना में तेरी छुटकारा मिलता प्रभु, आराधना में खुले बंद रास्ते सब प्रभु, आराधना में खुले बंद रास्ते सब प्रभु, रुके जोर के साथ गाए तेरी सना, रुके जोर के साथ गाए तेरी सना, तू है पवित्र खुदा। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना, आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना, आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। आता आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि अंतकरणाच्या डोळ्यांनी त्या प्रेमळ परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया, 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 हालेलुया। पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आज आपल्याला जगाच्या अंधारातून बाहेर काढून त्याच्या दिव्य प्रकाशात
त्याची पवित्र स्तुती आणि आराधना करण्यासाठी एकत्रित केलेलं आहे, त्याबद्दल आपण त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करणार आहोत. आपण त्या प्रेमळ परमेश्वराच्या नावाला उंचावणार आहोत. म्हणून आपले अंतःकरण त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा आणि विश्वासाने या गाण्यामध्ये भाग घ्या. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े में घटू, रहे उसी का ध्यान. वह बड़े में घटू, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. स्तुति प्रशंसा करे, क्यों न कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, क्यों न कुछ होता रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आनंदित हो. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला निर्माण करण्याआधी आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची निर्मिती स्वतःच्या पवित्र शब्दाने केली. तो शब्द बोलला आणि सर्व काही निर्माण झालं. तो शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. पहा, तो प्रेमळ परमेश्वर शब्दाच्या सामर्थ्याने भरलेला आहे. पहा, तो प्रेमळ परमेश्वर त्याने आपल्यासाठी ह्या सुंदर पृथ्वीची निर्मिती केली. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर जमीन आणि आकाश निर्माण केलं. त्या आकाशात उडणारे विविध प्रकारचे पक्षी निर्माण केलेत. या जमिनीवर त्याने विविध प्रकारचे प्राणी निर्माण केलेत. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने त्या पशुपक्षी आणि प्राण्यांना सुंदर असा आवाज दिला. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करा. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला लागणारी भूक भागवण्यासाठी या जमिनीतून अन्नधान्य उपजवलं. आपल्याला लागणारी तहान भागवण्यासाठी तो प्रेमळ परमेश्वर दरवर्षी आकाशातून पावसाचं गोड पाणी देतो. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करा. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडं झुडपं निर्माण केलीत. चांगली फळं फुलं निर्माण केलीत. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करा. पहा, प्रेमळ परमेश्वराने आपल्याला सकाळचा उजेड मिळावा यासाठी सूर्याची निर्मिती केली. रात्रीचा प्रकाश मिळावा यासाठी चंद्र ताऱ्यांची निर्मिती केली. आणि आजच्या या क्षणापर्यंत तो आपल्याला त्या माध्यमातून प्रकाश पुरवत आहे. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करा. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवेची निर्मिती केली आणि आजच्या या क्षणापर्यंत त्याने दिलेली ही हवा आपण घेत आहोत. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. अंतःकरणाच्या खोल गाभाऱ्यातून त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करा. पहा, या संपूर्ण विश्वाची निर्मिती त्याने स्वतःच्या पवित्र शब्दाने केली आणि तो शब्द बोलला आणि सर्व काही निर्माण झालं. अशा या सामर्थ्याने भरलेल्या परमेश्वराची स्तुती करा. आहा, ला 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 ला. आहा,
सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीव को बनाने वाले, ये सारे जीव को बनाने वाले, हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। आहा ला 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 ला, आहा ला 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 ला। ये जमीन आसमां तूने बनाए, सूरज और चांद तारे भी बनाए, पर्वत और वृक्ष भी तूने बनाए, तूने फूलों से गुलशन सजाए। ये जमीन आसमां तूने बनाए, सूरज और चांद तारे भी बनाए, पर्वत और वृक्ष भी तूने बनाए, तूने फूलों से गुलशन सजाए। ये नए रंगों को भरने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये नए रंगों को भरने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीव को बनाने वाले, ये सारे जीव को बनाने वाले, हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। आहा ला 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 ला, आहा ला 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 ला। झरने नदियाँ और सागर बनाया, पंछियों को नया गीत सिखाया, छोटे बड़े जीव को तूने बनाया, अपने ही रूप में मुझे बनाया। झरने नदियाँ और सागर बनाया, पंछियों को नया गीत सिखाया, छोटे बड़े जीव को तूने बनाया, अपने ही रूप में मुझे बनाया। हे ज्ञान ज्योति जगाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। हे ज्ञान ज्योति जगाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। हे सारे जीव को बनाने वाले, हे सारे जीव को बनाने वाले, हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। हम तेरा धन्यवाद करते हैं। हम तेरा धन्यवाद करते हैं। पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती त्याच्या पवित्र शब्दाने केली, पण तो प्रेमळ परमेश्वर आपल्यापैकी प्रत्येकावर अमर्याद असं प्रेम करतो. त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूपेप्रमाणे जसं तो दिसतो तसंच निर्माण केलं. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने त्याने स्वतःच्या पवित्र अशा हाताने आपली रचना केली. आपल्याला हे सुंदर शरीर देऊन त्याने आशीर्वादित केलं. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला पाहण्यासाठी सुंदर असे 2 डोळे दिले, ऐकण्यासाठी चांगले 2 कान दिले. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने त्या डोळ्यामध्ये चांगली दृष्टी दिली आणि कानामध्ये चांगली श्रवणशक्ती दिली. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला बोलण्यासाठी चांगलं मुख दिलं, चांगली वाचा दिली. त्याबद्दल त्याचे आभार माना.
पहा, प्रेमळ परमेश्वराने आपल्याला विचार करण्यासाठी चांगली बुद्धी दिली, चांगलं मस्तक दिलं आणि मस्तकावर सुंदर काळीभोर केस दिले. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करा. पहा, प्रेमळ परमेश्वराने आपल्याला बोलण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी चांगलं मुख दिलं, चांगली वाचा दिली. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला चांगले 2 हात दिलेत, चांगले 2 पाय दिलेत आणि आजच्या या क्षणापर्यंत त्याने दिलेलं हे शरीर आणि त्यातील प्रत्येक अवयव त्याने कार्यरत आणि मजबूत ठेवले आहेत. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करा. पहा, तो प्रेमळ परमेश्वर आपल्यापैकी प्रत्येकावर अमर्याद असं प्रेम करतो. त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला घडवून ह्या पृथ्वीवर एकटं आणि अनाथ असं नाही सोडलं, तर आपला सांभाळ करण्यासाठी त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला मानवी आईवडील दिलेत. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला चांगले भाऊ बहीण दिलेत, चांगले नातेवाईक दिलेत, चांगलं कुटुंब देऊन त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलं. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला चांगले नातेवाईक दिलेत, चांगले शेजारी दिलेत, चांगला मित्रपरिवार दिला. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करा. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला राहण्यासाठी चांगलं घर दिलं. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग आहे. आहा, हालेलुया, हो होसाना, हालेलुया, हो होसाना, हालेलुया, 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग आहे. आहा, हालेलुया, हो होसाना, हालेलुया, हो होसाना, हालेलुया, 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 हालेलुया. त्याला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग आहे. आहा, हालेलुया, हो होसाना, हालेलुया, हो होसाना, हालेलुया, 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 हालेलुया. पहा, तो प्रेमळ परमेश्वर
तो किती प्रेमाने भरलेला आहे, तो सामर्थ्याने भरलेला आहे. तो आपल्यापैकी प्रत्येकावर अमर्याद असं प्रेम करतो. त्याने आपल्याला निर्माण करण्याआधी आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची निर्मिती स्वतःच्या पवित्र शब्दाने केली. त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूपेप्रमाणे बनवलं. जसं तो दिसतो तसंच त्याने आपल्याला रूप दिलं. त्याने आपल्याला सुंदर शरीर देऊन आशीर्वादित केलं. पण पहा, आपण पाप करून त्या सैतानाच्या वाटेवर चालत होतो आणि चालत असताना एक दिवस आपला नाश त्या नरकाच्या अग्नीत होणार होता. तो प्रेमळ परमेश्वर त्याला आपला असा होणारा नाश पाहवला नाही, म्हणून त्याने आपल्यासाठी काही योजना आखली. त्याने 2000 वर्षापूर्वी आपल्याला वाचवण्यासाठी, आपलं तारण करण्यासाठी त्याने एक योजना आखली. ती योजना म्हणजे त्याचा पवित्र पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. पहा, तो प्रभू येशू ख्रिस्त मानवरूप धारण करून ह्या पृथ्वीवर आला. त्याने आपल्यासाठी पवित्र असं जीवन जगला. पहा, तो निष्पाप निष्कलंक असा देवाचा कोकरा तो आपल्यासाठी स्वर्गातील सर्व वैभव सोडून ह्या पृथ्वीवर आला. त्याबद्दल त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार माना. त्याबद्दल त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुणी प्राण दिधला, कृषी मरुणी प्राण दिधला, तारियले तू जगताला, मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हाला दिले रक्ताने, आम्हाला दिले रक्ताने, राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, प्रभू दयेच्या सागरा, प्रभू दयेच्या सागरा. पहा, आपण त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती केली. आपण त्या प्रेमळ परमेश्वराच्या नावाला उंचावलं. आता आपण त्या प्रेमळ परमेश्वराची शांत हृदयाने आराधना करणार आहोत. कारण बायबलमधलं वचन म्हणतं, देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. म्हणून अंतःकरणाच्या खोल गाभाऱ्यातून त्या प्रेमळ परमेश्वराची आराधना करा. त्या प्रेमळ परमेश्वराच्या नावाला उंचवा. स्वीकारे स्वामी हे फूल, फुलेले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने. स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने. तुझ्या समोरे येण्यास लायक नसे मी प्रभू, तुझ्या समोरे येण्यास लायक नसे मी प्रभू. चरण लाभो पामरा, आसमणी प्रभू
स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घे रे झेलून प्रेमाने, तुझ्या सेवेत राबण्यास अर्पिन जीवन हे प्रभू, तुझ्या सेवेत राबण्यास अर्पिन जीवन हे प्रभू, चरण लाभो पामरा आसमणी प्रभु, स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घे रे झेलून प्रेमाने, स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घे रे झेलून प्रेमाने, घे रे झेलून प्रेमाने, घे रे झेलून प्रेमाने. पाहतो प्रेमळ परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वाचवण्यासाठी 2000 वर्षापूर्वी मानवरूप धारण करून या पृथ्वीवर आला. त्याने क्षणाक्षणाला देवपित्याची इच्छा पूर्ण केली. जसं देव बोलला तसंच त्याने या पृथ्वीवर केलं. पाहतो निष्पाप निष्कलंक असा देवाचा कोकरा असताना सुद्धा आपल्या पापांमुळे आपल्या अपराधांमुळे त्याला न्यायसभेत दोषी असं उभं करण्यात आलं. पहा आपण आपल्या शरीराने पाप केली, पापी जीवन जगलो आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र अशा शरीरावर चापकाचे फटके मारण्यात आले. आपण आपल्या मुखाने इतरांना शिव्या दिल्या, शाप दिली, भांडणं केली, खोटं बोललो आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र मुखावर थुंकण्यात आलं. आपण आपल्या मस्तकाने वाईट विचार केले, वाईट योजना आखल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र अशा मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट रोवण्यात आला. पहा ते विषारी काटे त्याच्या मस्तकाच्या आर पार शिरले आणि त्याच्या मस्तकातून पवित्र रक्ताची धार वाहत होती. पहा आपण आपल्या डोळ्यांनी वाईट पाहिलं, कानाने वाईट ऐकलं आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र अशा डोळ्यावर आणि कानावर चापकाचे फटके मारण्यात आले. पहा त्या चापकाच्या प्रत्येक फटक्याबरोबर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं मांस आणि रक्त बाहेर खेचून निघत होतं. पहा तो काळा निळा असा पडला होता, तरीही तो आपल्यासाठी सर्व काही सहन करत राहिला, केवळ आपल्याला वाचवण्यासाठी, आपलं तारण करण्यासाठी. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या खांद्यावर लाकडी क्रूस देण्यात आला. तो क्रूस नसून आपल्या पापांचं ओझं होतं. ते ओझं घेऊन तो काट्याकुट्यांची वाट चालत होता. चालत असताना सुद्धा त्याला चापकाचे फटके बसत होते. त्याच्या पायामध्ये काठ खळगा घुसत होत्या, तरी पण तो ती कालवरची वाट चाडून गेला. पहा चालत असताना त्याला चापकाचे फटके बसत होते. तो त्या क्रूसावर 3 वेळा खाली दबला गेला, तरीही तो पुन्हा उठला. पहा त्याने किती वेदना सहन केल्या, त्याने किती त्रास सहन केला, केवळ आपल्यासाठी, आपल्यावरच्या प्रेमासाठी. जेव्हा जेव्हा तो पडत होता तेव्हा त्याला संपूर्ण मानवजात त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती. त्या संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी तो पुन्हा उठत होता. पहा कालवरीच्या टेकडीवर पोचल्यावर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खिळ्यावर लाकडी क्रूसावर टांगण्यात आलं. पहा आपण आपल्या या हाताने वाईट कामं केली, पायाने वाईट मार्गावर चालत राहिलो आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र अशा दोन्ही हातावर आणि पायावर टोकदार खिळे ठोकण्यात आले. आपण केलेल्या पापांची प्रत्येक शिक्षा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावर देण्यात आली. पहा त्याला तहान लागली असताना पाणी दिलं गेलं नाही, तर आपल्या पापांमुळे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम चकवण्यात आली. तो बिना पाणी पिताच त्याने आपला प्राण पिता परमेश्वराच्या हाती सोपवून दिला. तो मेला आहे की जिवंत आहे पाहण्यासाठी त्या मारेकऱ्यांनी त्याच्या खुशीमध्ये भाला घुपसला. शेवटच्या क्षणाला सुद्धा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केलं. त्यांनी स्वतःच्या पवित्र रक्ताचा वर्षाव या शापित भूमीवर आणि आपल्यासारख्या पापी माणसावर केला. पहा तो निष्पाप निष्कलंक असा देवाचा कोकरा तो ह्या जगात असताना पवित्र असं जीवन जगला, म्हणून मरणाची सत्ता त्याच्यावर चालली नाही.
तर तो मरणावर आणि पापावर विजय मिळून तिसऱ्या दिवशी पुन्हा गौरवनेशी जिवंत झाला. पहा, तो प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाल्यावर त्याने 40 दिवस आणि 40 रात्र ठिकठिकाणी त्याच्या शिष्यांना आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना दर्शनं दिली. आणि पहा, 40व्या दिवशी तो शिष्यांच्या डोळ्या देखत वर स्वर्गात चढून गेला. आणि जात असताना तो म्हणाला, पहा, मी तुम्हाला एकटाणी अनाथ असं सोडणार नाही, तर मी तुम्हाला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईल आणि तो युगाच्या अंतापर्यंत तुमच्या सोबत राहील. मी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टींची तो तुम्हाला आठवण करून देईल. आणि पहा, शिष्य बंद खोलीमध्ये प्रार्थना करत असताना 50व्या दिवशी त्याने दिलेलं पवित्र वचन पूर्ण केलं. पेंटकॉस्टच्या दिवशी त्याने पवित्र आत्मा शिष्यांवर पाठवला. पहा, ते शिष्य परिपूर्ण झाले पवित्र आत्म्याने. तसेच आजही तो प्रभू परमेश्वर आपल्याला पवित्र आत्मा देऊ इच्छितो. म्हणून अंतकरणाच्या खोल गाभाऱ्यातून त्या प्रेमळ परमेश्वराकडे त्याचा पवित्र आत्मा मागा. शरीराचे दोन्ही हात उंच करा आणि आत्म्याने त्या प्रेमळ परमेश्वराकडे त्याच्या पवित्र आत्म्याची विनंती करा. खोल गाभाऱ्यातून, अंतकरणाच्या खोल गाभाऱ्यातून त्या प्रेमळ परमेश्वराकडे त्याचा पवित्र आत्मा मागा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये. पहा, तो प्रेमळ परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंतकरणात वस्ती करण्यासाठी तयार आहे. अंतकरणाच्या खोल गाभाऱ्यातून त्याला प्रेमळ परमेश्वराच्या आत्म्याला बोलवा. बोलवा त्या प्रेमळ परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, आमच्या जीवनात ये, आमच्या हृदयात ये, ये पवित्र आत्म्या ये. गाण्याद्वारे रडून त्या प्रेमळ परमेश्वराकडे त्याचा पवित्र आत्मा मागा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसादो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरसादो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसादो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा, बरसादो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसादो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति, बरसादो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसादो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम, बरसादो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसादो अपना दान, अपना दान, अपना दान, बरसादो अपना दान, अपना दान, अपना दान. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. स्तुती आराधना संपली आहे.
अध्याय 20 वचन 26 ते 29 मी वाचतो, कान देऊन ऐका. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि उठल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना दर्शन द्यायला सुरुवात केली. एकदा जेव्हा त्याने दर्शन दिलं तेव्हा थोमा नावाचा त्याचा शिष्य तिकडे हजर नव्हता. बाकीच्या शिष्यांनी येशूला पाहिलं, ते येशू बरोबर बोलले. आणि जेव्हा त्या शिष्यांनी थोमाला सांगितलं की थोमा, प्रभू उठलेला आहे, प्रभू जिवंत झालेला आहे, प्रभूचं पुनरुत्थान झालेलं आहे, आम्ही प्रभूला भेटलेलो आहोत. आणि थोमा म्हणाला, त्याच्या हाताला जिकडे जखम होती तिकडे माझं बोट लावल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय, म्हणजेच मी तपासल्याशिवाय मी कधीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. एवढा अविश्वास त्याने दाखवला. मला तपासायचं आहे स्वतःला. आणि मग काय घडलं, जेव्हा थोमा त्यांच्यामध्ये हजर होता तेव्हा येशू तिकडे आला. आणि वचन असं म्हणतं, दारे बंद असता येशू आला. दार बंद असताना येशू त्यांच्यामध्ये आला. इंग्रजीमध्ये सुंदर शब्द आहे, अपियर झाला. आणि येशू तिकडे आल्यानंतर येशूने थोमाला बोलावलं, थोमा इकडे, तुझं बोट इकडे कर आणि माझ्या हातावरची जखम जी आहे ती बघ, तपास, आणि तुझा हात माझ्या कुशीत घाल. कारण थोमाला माहित होतं येशू कसा मेला. येशूच्या हातापायांना खिळे ठोकण्यात आले होते, कुशीत भाला भोसकला होता. जो येशू क्रूसावर मेला होता त्याच्या हातापायांना खिळे होते आणि हातापायांना जखमा होत्या. थोमा म्हणतो, मी स्वतः बघेन जखम अजून आहे की नाही, आणि मी त्याच्या कुशीत हात घालेन, आणि मग माझा विश्वास होईल की खरोखर हाच तो येशू जो क्रूसावर मेला होता तो जिवंत झालेला आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने हात पुढे केला, थोमाने जखम पाहिली, आणि मग थोमाने त्याचा हात येशूच्या कुशीत घातला, तिकडेही जखम पाहिली. आणि थोमा म्हणाला, माझा प्रभू व माझा देव. आता मी मानतो तू माझा देव आहेस. 3 वर्ष त्याच्याबरोबर फिरला, हजारो चमत्कार पाहिले, आणि नंतर तो म्हणाला, माझा प्रभू व माझा देव. आणि येशूने सांगितलं, त्याच्या अगोदर येशू बोलला त्याला, सगळं चेक कर आणि विश्वासहीन असू नको, विश्वास ठेवणार आहेस. आणि आता येशू त्याला म्हणतोय, तू मला पाहिलं आहे म्हणून विश्वास ठेवतोस, पण मला न पाहता विश्वास ठेवणारे धन्य. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी थोमाला हसणार मात्र नाही, कारण मेलेला माणूस कधी जिवंत होतो का? जगाच्या इतिहासातली अशी एकमेव घटना जिकडे मेलेला माणूस तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, जिवंत उठला शरीरासहित. आणि म्हणून थोमाला कठीण गेला विश्वास ठेवायला. थोमा म्हणतो, मी त्याला पाहिलेला आहे, मी त्याला क्रूसावर पाहिलेला आहे, तो कसा मेला आहे मला माहित आहे. तो येशू, तो येशू, तो चालतो, तो फिरतो, तो जिवंत झालेला आहे. मी कसा विश्वास ठेवू, मी कसा विश्वास ठेवू तो जिवंत झालेला आहे. मी स्वतः त्याची जखम तपासून पाहेन, मी स्वतः त्याच्या कुशीत हात घालेन, आणि मगच मी विश्वास ठेवीन.
मी तुम्हाला असणार नाही, कारण जगाच्या इतिहासात असं कधी घडलंच नव्हतं, आजवरही घडलेलं नाही आहे आणि पुढे कधी घडणार नाही आहे. स्वतःहून मनुष्य जिवंत झाला नाही. येशूने जिवंत केलं होतं लाजरसला, पण येशू स्वतःहून जिवंत झालेला आहे, त्याला कोणी जिवंत केलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणार आहेस. लाख मोलाचे शब्द, सुवर्ण नियम, मानवी जीवनाचा कणा आणि मानवी जीवनाचा खरा आधार असा हा नियम आहे. या जगात जर कुणाला देवाचं वैभव अनुभवायचं असेल तर त्याने विश्वासाचा मार्ग पत्करला पाहिजे. नास्तिकतेचा मार्ग आपल्याला भयान अरण्यात नेऊन ठेवतो, परंतु विश्वासाचा मार्ग आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य दाखवतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाच्या पदव्या घेऊन पुष्कळ लोक देवाचं अस्तित्व नाकारू लागले आहेत. या जगाचं ज्ञान घेऊन पुष्कळ लोक परमेश्वराला मानेनासे झालेले आहेत. परंतु येशूने जो नियम सांगितलेला आहे तो तुम्ही तुमच्या हृदयावर कोरून ठेवा. विश्वासहीन असू नकोस, विश्वास ठेवणार आहेस. आज माणसं अतिशय नीच जीवन जगत आहेत, अतिशय हलक्या प्रतीचं जीवन जगत आहेत. काही वर्षांपूर्वी आम्ही औरंगाबादवरून येत होतो. इकडे मध्येच कुठेतरी, माझं ठाणे जिल्ह्यात की नाशिक मला माहित नाही, जीपमध्ये आम्ही बसलो होतो आणि मला बाहेर एक दृश्य पाहायला मिळालं. मी म्हणालो जीप थांबवा. जीप थांबवली. आम्ही बाहेर उतरलो सगळे आणि आम्ही एक दृश्य पाहिलं. काय दृश्य होतं? तिकडे एक विहीर होती आणि विहिरीच्या आसपास जवळजवळ 100-200 बायका होत्या. त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर भांडी होती. आजूबाजूला सगळं वैराण होतं, कडक ऊन पडलेलं होतं आणि पुष्कळ लांबून त्या बायका पाणी न्यायला आल्या होत्या. आज 20व्या शतकामध्ये पाण्याच्या थेंबासाठी हजारो आणि लाखो माणसं मैलोन मैल प्रवास करतात. कसलं जीवन आहे? किती लोकांना स्वतःचं घर नाही आहे. काही दिवसापूर्वी एकाने मला सांगितलं की आम्ही 4 कुटुंब राहतो एका खोलीमध्ये. म्हणजे लग्न झालेली 4 कुटुंब. खोलीची साईज काय आहे? 10 बाय 10. मी कुणाला तरी पाठवून कॅमेराने फोटो काढून मागवणार होतो. मला बघायचं होतं ते 10 बाय 10 मध्ये 4 कुटुंब कशी राहतात. अतिशय नीच प्रतीचं जीवन आज माणूस जगत आहे. अन्नान्न दशा झालेली अनेकांची. पाण्याच्या थेंबासाठी माणसं भटकत आहेत. जीवन पृथ्वीवर उरलेलं नाही आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूच्या ठाई वैभवशाली जीवन आहे. प्रभू येशूच्या द्वारे गौरवशाली जीवन आहे. जेव्हा आम्ही येशूचा स्वीकार करतो तेव्हा आमचं जीवन पूर्णपणे बदलून जातं. देवाने असलं जीवन जगण्यासाठी आम्हाला पाचारण केलेलं आहे. पेत्र नावाचा एक कोळी माणूस समुद्रावरती मासे पकडत होता. येशूने त्याला सांगितलं माझ्या मागे ये, आणि तो येशूच्या मागे चालू लागला. ना धड त्याने शाळा पाहिली होती, ना धड त्याने कॉलेज पाहिलं होतं, पण त्याने फक्त येशूच्या मागे जाण्याचा शहाणपणा दाखवला. 3 वर्ष येशूच्या सोबत राहिला. येशूने केलेले सगळे चमत्कार पाहिले. येशूकडनं सामर्थ्य मिळवलं. आणि हाच पेत्र जेव्हा चालायचा रस्त्याने, त्याची सावली पडावी म्हणून लोक रस्त्याच्या कडेला खाटा आणून ठेवायचे आणि आजारी माणसांना ठेवायचे, कारण पेत्राच्या सावलीने आजारी बरे व्हायचे. निरक्षर कोळी. आणि येशूने त्याला काय सांगितलं होतं? चल माझ्या मागे, इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मला कल्पना नाही तुम्हाला समजते की नाही, पण जर एक मुलगा जो ज्युनियर केजीला आहे, हा,
त्याला उचलून जर MSCच्या दुसऱ्या वर्गाच्या क्लासमध्ये बसवलं, कुठे शिकतोय तो आता? ज्युनियर KGला. आणि त्याला कुठे बसवलं? MSC किंवा MA किंवा MCOMच्या सेकंड पार्ट, बरोबर? तर त्याला केवढं मोठं प्रमोशन मिळालं सांगा. तो ज्युनियर KGतनं सिनियर KGत जाणार होता, पहिलीला जाणार होता, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, आणि मग 10वी नंतर 11वी, 12वी, FY BCom, FY BSc, SY, TY, MSc पार्ट 1 आणि MSc पार्ट 2. मासे पकडणारा माणसे पकडणारा झाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, डॉक्टर होणं सोपं आहे, इंजिनियर होणं सोपं आहे, देशाचा पंतप्रधान होणं सोपं आहे, पण माणसे धरणारा होणं कठीण आहे. इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. बेटा पेत्र चालायचा कसा, मी तुम्हाला सांगतो तो कसा चालायचा. हा, पेत्र कसा चालवतो तुम्ही दाखवतो. माझ्यापेक्षा अधिक चांगला कोण दाखवेल? इथे कोणी कोळी असेल तो दाखवेल. हा, शाळेत गेला, आम्ही शाळेत गेलेली माणसं, आम्ही शिकलेली माणसं, आम्ही व्यवस्थित चालतो. कधी कधी अशी फॅशन पण आलेली आहे, पेन हातात धरून पेन घेऊन चालायचं, म्हणजे मी कोणीतरी ऑफिसर आहे, पेन. आणि मग शिकलेली माणसं मोबाईल पण कसा पकडतात. आणि जे शिकलेले नाहीत ते हॅलो बोला 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 काय झालं, बोला काय झालं. पण शिकलेला माणूस असं कसं बोलेल? हो हॅलो, तो कमरेवर हात टाकणार. त्याला कुठे दिसतो हात? त्याला हात दिसतो. येस 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 स्पीक, आय एम स्पीकिंग, ओके ओके ओके. आणि आपल्या गावंडर मध्ये हॅलो बोला 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 काय. तो पेत्र तो कसा चालायचा? दारू न घेता माणूस असा चालतो. आणि त्याची सावली पडावी, त्याची सावली पडावी म्हणून लोक रस्त्याच्या कडेला खाट किंवा पलंग आणायचे. आणि आजारी माणसं म्हणजे प्राण जायला जवळ आलेला असं पेत्राची सावली पडली. कोण माहिती आहे, मी कॉलेजला शिकवत असताना सुरुवातीला चांगलं होतं. 1981 साली मी लेक्चरर झालो आणि 1997 साली मी कॉलेज सोडलं. 16 वर्ष मी लेक्चरर होतो. मी जेव्हा कॉलेज लेक्चर होतो पहिल्या वेळेला मुलं अतिशय शिस्त बाळगणारे, शांत असायचे. पण जेव्हा मी कॉलेज सोडलं तेव्हा काय स्थिती होती माहिती आहे? मी TY BComला अकाउंटन्सी शिकवायचो. माझ्या वर्गामध्ये 20 मुलं बसलेली असायची आणि बाहेर 100 मुलं फिरायची. त्याच वर्गातली 120 मुलापैकी 20 आतमध्ये, 100 बाहेर. मराठीमध्ये एक सुंदर शब्द आहे, मरकट चेष्टा. 20च मुलं. आणि आता महिन्याला एकदा किंवा दोनदा इकडे एक शिबिर होतं, त्याला मी फेलोशिप रिट्रीट म्हणतो, सहभागिता शिबिर. मी दुपारी 12 वाजता इकडे येतो तेव्हा 400 माणसं माझी वाट पाहत असतात. आय एम शॉक्ड, आय एम अमेज्ड. मला आश्चर्य वाटतं, आय एम स्टंट. माझी बुद्धी चालत नाही. त्या कॉलेजला मी चांगलं चांगलं शिकवायचो तर तिकडे मुलं वर्गात बसत नव्हती. इकडे मी प्रवचन द्यायला आलो तर 400 माणसं वाट बघतायत. त्याच्यामध्ये नक्की 2-3 पोलीस असतात, एखाद दुसरा डॉक्टर असतो. आणि तिकडे मी बरोबर शिकवायचो अकाउंट्स. ते मुलं वर्गाच्या बाहेर जायची. पण मला समजत नाही, आणि ते समजायला पाहिजे की मी सिनियर KGत होतो. मला येशूने उचललं आणि MSc पार्ट 2 मध्ये बसवलेलं आहे.
आणि आणि कान देऊ नये का? कान देऊ नये का? हे ज्ञान तुमच्या वाट्याला आलेलं आहे. हे मला प्रार्थनेतनं देवाने शिकवलेलं आहे. मासे पकडणे आणि माणसे पकडणे ह्याच्यामध्ये सगळे धंदे आहेत. कॉम्प्युटर इंजिनियर, डॉक्टर, टीचर, कार्पेंटर हे सगळे मध्ये आहेत. आणि सगळ्या टॉप धंदा आहे तो व्यवसाय माणसे पकडणे. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याकडे लोक रिट्रीटला येतात. कुठून आलात तुम्ही? बुलढाण्यावरनं. कसं काय आलात? हो ब्रदर काय सांगू, आमच्याकडे एक बाई पूर्ण मारायला टेकली होती, इकडे आणली आणि बरी झाली. तेव्हापासून बुलढाण्यावरची रांग सुरू झाली इकडे. बुलढाणा इकडनं किती तासावर आहे? 12-14 तासावर आहे. बुलढाण्यावर रिट्रीट लोक होते, परभणीवर नव्हते, गोंदियावर नव्हते. गोंदिया महाराष्ट्राच्या टोकावर आहे. काय येतात लोक? कारण इकडे माणसे पकडण्याचं काम चालतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास तुम्हाला वैभवापर्यंत नेऊन ठेवेल, अविश्वास नाही. ज्यांनी अविश्वास दाखवला ते लोक नामशेष झाले. नेपोलियन बोनापार्ट जग जिंकायला निघालेला, आयुष्याच्या संध्याकाळी एका बेटावर शिक्षा भोगत होता आणि तो म्हणाला की मी अनेक युद्ध केली, अनेक राज्ये जिंकली, मानवी रक्ताच्या मी नद्या वाहिल्या आणि तरी मी आज इकडे दुःख भोगत आहे. माझ्या हृदयामध्ये शांती नाही आहे आणि मला कोणी मानायला तयार नाही आहे. पण हा येशू याने दुसऱ्याचं रक्त पाडलं नाही तर स्वतःचं रक्त दिलं. आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये लाखो लोक येशूला आपल्या हृदयात जपत आहेत आणि बाळगत आहेत. नेपोलियन म्हणतो जग मी जिंकलं नाही तर जग येशूने जिंकलेलं आहे. आणि जग जिंकण्यासाठी येशूने दुसऱ्याचं रक्त पाडलं नाही तर स्वतःचं रक्त दिलं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, शहाणपणा हाच की देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवणं. शहाणपणा हाच की या विश्वासाच्या द्वारे खऱ्या जीवनाची प्राप्ती करून घेणं. हा शहाणपणा सोडून पुष्कळ लोक अंधारामध्ये चाचपडत आहेत. ज्ञान त्यांच्या नजरेस पडत नाही, कारण ख्रिस्ताठायी ज्ञान आहे, ख्रिस्ताठायी सामर्थ्य आहे, ख्रिस्ताठायी वैभव आहे, ख्रिस्ताठायी तेज आहे आणि तो ख्रिस्तच आपली एकमेव आशा आहे. हालेलुया, हालेलुया. विश्वासहीन असू नकोस. विश्वासहीनता नरकाच्या अग्नीत नेऊन सोडेल. विश्वासहीनता तुम्हाला घनदाट अरण्यात नेऊन सोडेल. पण येशूवरील विश्वास तुम्हाला खरं जीवन देईल, सत्य जीवन देईल. येस, यू लिव्ह अ व्हेरी ग्लोरियस लाईफ. अतिशय वैभवपूर्ण, गौरवपूर्ण असं जीवन तुम्ही जगू शकता. ते जीवन देवाने आपल्याला देऊ केलेलं आहे. पण त्यासाठी एका गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट म्हणजे विश्वास. विश्वासाविना हे जीवन मिळणार नाही. आणि विश्वास ठेवण्यासाठी अजून चमत्काराची वाट बघू नका. माणसाला मन असतं आणि त्या मनावर रिमोट फक्त देवाचा चालतो. टीव्हीचा रिमोट तुम्ही करू शकता, कारण टीव्ही फिजिकल आहे. मनाला फिजिकॅलिटी नाही आहे, नो मटेरियल एक्झिस्टन्स. आणि म्हणून त्याच्यावर त्याचा रिमोट कंट्रोल माणसाला बनवता येत नाही.
ज्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे, टीव्ही म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, त्याचा रिमोट तुम्ही बनवू शकता. पण मन म्हणजे हृदय नाही, मन म्हणजे मेंदू नाही, मन म्हणजे हातपाय नाहीत, मन म्हणजे पोट नाही, मन म्हणजे फुफ्फुस नाही. मन दिसतच नाही, त्याला अस्तित्वच नाही, असं शारीरिक अस्तित्व नाही आहे, त्याचा रिमोट कसा बनवणार? जे माणसाला कधीही शक्य होणार नाही ते देव करून दाखवतो, दुसऱ्या माणसाला पाडणं. आम्ही टीव्हीचा रिमोट बनवू शकतो, कॉम्प्युटरचा रिमोट बनवू शकतो, पण माणसाच्या मनाचा रिमोट आम्हाला कधीच बनवता येणार नाही. जग शेवट संपलं तरी बनवता येणार नाही. नेमकी तीच गोष्ट देव करून दाखवतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, फक्त विश्वास ठेवा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वैभव पाहाल, गौरव पाहाल, आणि अविश्वासूपणाचा मूर्खपणा करू नका. पुष्कळाने तो केलेला आहे आणि त्यांची जीवनं बर्बाद झालेली आहेत. असं बर्बाद जीवन होऊ देऊ नका. जीवन मौल्यवान आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगाच्या इतिहासात ज्याचे शब्द सिरियसली घ्यायला पाहिजेत असा एकच आहे, आणि तो येशू आहे. टेक हिज वर्ड्स सिरियसली. येशू म्हणाला, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, म्हणजे आहात, म्हणजे आहात. मी जगाचा प्रकाश आहे, म्हणजे आहे, म्हणजे आहे, म्हणजे आहे. विश्वासहीन असू नकोस, विश्वास ठेवणार आहेस. दॅट्स ऑल. जीवनाचा सोनेरी नियम. हालेलुया.
आणि या क्षणाला पुष्कळ लोकांची सांधेदुखी, जॉईंट पेन्स, आर्थरायटिस निघून जात आहे. आणि आता प्रभू म्हणतोय, तुमच्या मनात कुणाविषयी राग असेल तो काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. घरच्यांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना क्षमा करा, मित्रमंडळीला क्षमा करा आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे शत्रूला देखील क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता तुमच्या हातून घडलेली पाप प्रभू येशूला सांगा, प्रभू समोर कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, शिवीगाळ करणं, दुसऱ्यांना मारहाण करणं, गर्भपात, व्यभिचार, खून, दहशतवाद, प्रभूला सांगा, प्रभू ही माझी पाप आहेत, मी कबूल करतो. येशू समोर पाप कबूल करा. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होतं, वाईट वाटतं, ही पाप माझ्याकडनं व्हायला नको होती, मला खूप दुःख होतं, ही पाप मी करायला नको होती. प्रभू येशू समोर पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. प्रभू येशूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, तुझ्या पवित्र रक्ताने माझी पाप माफ कर, माझ्या पापांकडे पाहू नकोस प्रभू, तुझ्या पवित्र रक्तात माझी पाप धुवून टाक. होय प्रभू येशू मला क्षमा कर. बोलत राहा, प्रभूकडे क्षमा मागत राहा. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. पूर्ण विश्वासाने, पूर्ण विश्वासाने हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नष्ट हो. जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी हो, जे मुके आहेत ते बोलायला लागोत, जे बहिरे आहेत ते ऐकायला लागोत, जे लंगडे आहेत ते चालायला लागोत, जे पक्षघाती आहेत ते बरे होत, जे कुष्ठरोगी आहेत ते शुद्ध होत, अंगावरचे डाग नष्ट होत, अंगावरच्या गाठी नष्ट होत, अंगावरच्या जखमा सुकवत, अंगावरची सूज उतरव. ज्यांच्या मेंदूत गाठी आहेत म्हणजे ब्रेन ट्युमर्स आहेत ते ब्रेन ट्युमर्स या क्षणाला नष्ट होत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने निघून जावत. आणि येशूच्या नावाने सांगतो, पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळो, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद येऊ, ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जमुक्त होत, जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. जरा डावून प्रभूचे आभार म्हणा. आपण गीत घेऊया, धन्यवाद येशूला.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे आशीर्वाद येत. तुम्ही जिकडे जाल तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डापेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. ज्या लोकांना येशूचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दोन्ही हात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया, किती आनंद हा. वर्णन करण्यानं पुरीची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरीची भाव. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दारीतून वर ओढले मला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरीची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरीची भाव. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरे. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरे. बोलावून मासला दाविले प्रेम तारे. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरीची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरीची भाव. किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा धीर झाला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरीची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरीची भाव. किती आनंद हा.